नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड जाणून घेणार आहोत। अर्थातच पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही, जरांगे पाटलांचा इशारा। जरांगेंच्या आंदोलनस्थळी मराठा बांधव सरकार विरोधात आक्रमक, चप्पल दाखवत सरकारचा निषेध। आरक्षणाबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी। नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। रात्री हंबर्डेंच्या गाडीवर हल्ला करून दगडफेक झाल्यानंतर घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। रोहित पवारांच्या आंबेगावमधील आढावा बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांनी उभं राहण्याची केली मागणी। हिंगोलीमध्ये नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा आंदोलकांकडून बैलगाडा आडव्या लावून रास्ता रोको। सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आंदोलन। नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा परिसरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली वाट। नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मराठा संघटनेचं आंदोलन। आंदोलकांकडून रास्ता रोको, काही मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मराठा आंदोलकांनी नांदेड हिंगोली महामार्गावर सीआरपीएफ जवानांची गाडी अडवली। दिल्लीच्या दिशेनं गाडी जात असताना गाडी थांबवण्यात आली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या पळशीमध्ये रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलकांनी लातूर अंबाजोगाई महामार्ग अडवला। मराठा समाजाकडून बीडच्या परळीमध्ये रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोकोमुळे 2 तास वाहतुकीचा खोळंबा। सगळे सोयरे शब्दाला ग्राह्य धरून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर गारगोटी मार्गावर रास्ता रोको। सकल मराठा समाजाकडून आंदोलन। धाराशिवच्या चिखलीमध्ये दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन सुरूच। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदींची संख्या 20,000वर। गेल्या महिनाभरात 6,000 नव्या नोंदी सापडल्या। जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मराठा समाजाकडून मनोज जरांगेंच्या चांगल्या आरोग्यासाठी संत मुक्ताईला साकडं। मराठा समाजाकडून संत मुक्ताईची महाआरती। लातूरच्या उदगीर शहरात मराठा संघटनांकडून बंदचं आवाहन। मराठा संघटनांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। उदगीरमधील प्रमुख बाजारपेठा आज बंद। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद। हिंसक आंदोलनाच्या शक्यतेमुळे आगारातील सर्व बस फेऱ्या रद्द। चिपळूणमधील कालच्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाचे 5 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। काल निलेश राणेंचे कार्यकर्ते आणि भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। रत्नागिरीच्या चिपळूणमधील राणे जाधव राड्यानंतर भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। जाधव यांच्या कार्यालयाबाहेर दगडांचा अजूनही खच। ठाकरे गटाची आज पत्रकार परिषद। रत्नागिरी जिल्ह्यात 24 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। पोलीस प्रशासनाचा निर्णय। चिपळूणमधील कालच्या राड्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। रायगडच्या म्हसळ्यातील मेळाव्याआधी अजित पवारांचा 35 फुटांचा भव्य हार घालत जंगी स्वागत। म्हसळा शहरात अजित पवार गटाची रॅली। वर्ध्यामध्ये उद्या प्रकाश आंबेडकरांची महाएल्गार सभा। बोरगाव इथल्या गणेशनगरच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी। सभेसाठी भव्य स्टेजची उभारणी। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा पीएफ थकवल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नोटीस। नाशकात कांदा तस्करीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। डाळिंब टोमॅटोच्या बॉक्समधून कांद्याची तस्करी सुरू। कांदा तस्करांवर कारवाई करण्याची मागणी। टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची परदेशात तस्करी। नाशिकच्या 2 निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये लपवला होता कांदा। नागपूरच्या सीमाशुल्क विभागाकडून पर्दाफाश। भंडारा शहरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाईक रॅलीला सुरुवात। बाईक रॅली राज्यात 2500 किलोमीटरचा प्रवास करणार। राजगुरुनगरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन। महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या रांगा। मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी आंबेडकरी कार्यकर्ते एकवटले। बीडच्या माजलगावमध्ये बाबूराव पोटभरेंच्या नेतृत्वात माजलगाव तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन। बीडच्या परळीमध्ये कोडगाव हुडामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी मराठा समाजाकडून उपोषण। आंदोलनाला 157 दिवस पूर्ण। जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी। जळगावच्या पोलीस मैदानात 18 ते 20 फेब्रुवारीपर्यंत जाणता राजा या महानाट्याचं आयोजन। जिल्हा प्रशासनाकडून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त हे आयोजन।
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर दर्शनासाठी साई दरबारी साई संस्थानकडून करीर यांचा सत्कार। शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर 1100 पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त। नागरिकांना सकाळी 10 नंतर गड चढण्याचे निर्देश। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची माहिती। धुळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची रॅली। चिमुकल्यांकडून शिवरायांची वेशभूषा। परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग। यंदाची शिवजयंती मालेगावकर अयोध्येमध्ये साजरी करणार। अयोध्येतील शिवजयंतीसाठी 130 खासगी तर 10 ट्रॅव्हल्स रवाना। गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंच्या उपस्थितीत महासंस्कृती महोत्सव। आमदार बबनराव लोणीकरांकडून महोत्सवाचं आयोजन। हजारो नागरिकांची महोत्सवाला उपस्थिती। अमरावती जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतींच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीचे 72,65,85,000 थकीत। वसुलीसाठी सीओकडून विशेष पथकाची नेमणूक। सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी मंडळामध्ये तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करा। मनसे शेतकरी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। अहमदनगरच्या अकोलेमध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा। डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। भंडाऱ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि एआयएसएफ कडून निदर्शनं करत आंदोलन। किसान कामगार संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ निदर्शन। कापसाच्या दरांसाठी शरद पवार गटाचं नागपूरमध्ये आंदोलन। कापसाचे दर दिवसेंदिवस कमी होत असल्यानं शरद पवार गट आक्रमक। भंडाऱ्यातील महाराष्ट्र मिनरल्स कॉर्पोरेशन कायनाई ही खाण बंद पडल्यानं 2000हून अधिक कामगार बेरोजगार। खाण सुरू करा अन्यथा जागा रिकामी करा, स्थानिकांची मागणी। सोलापूरच्या उळेवाडीत हिंदू स्मशानभूमी नसल्यानं रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ। स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं धुळे बस स्थानकात धुळीचं साम्राज्य। प्रवाशांना धुळीचा नाहक त्रास। रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी। पश्चिम विदर्भाला फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचं संकट। पश्चिम विदर्भातील 2577 गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवणार। 1776 विहिरी शासनाकडून अधिग्रहित करण्यात येणार। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 22% कमी पाणीसाठा। पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। मागील वर्षाच्या तुलनेत 5% कमी। नागपुरातील महापुराला कारणीभूत ठरलेला अंबाझरी तलाव खाली करण्यास सुरुवात। तलावाच्या भिंतींच्या मजबुतीकरणासाठी प्रक्रिया सुरू। नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणामुळे चिकूच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। चिकू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अवकाळी आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान। पीक विम्याची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या। वर्ध्यातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची मागणी। भंडाऱ्यात उन्हाळी गहू कापणीला वेग। अवकाळीमुळे धान पिकाला मोठा फटका बसल्यानं उन्हाळी गव्हाचं पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला शेतमालाचा खुला लिलाव। आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या हस्ते भाजीपाला शेतमालाचा लिलावाचा शुभारंभ। शेतकऱ्यांना दिलासा। सोलापूरच्या विठ्ठल सहकारी कारखान्याचा यावर्षी विक्रमी गाळप। 8 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊसाचं गाळप। ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी वर्गातून समाधान। धारधार कोयते जवळ बाळगून दहशत माजवणाऱ्या दोघांविरोधात पुण्याच्या उरळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। दोघांकडून कोयते आणि चारचाकी गाडी पोलिसांकडून जप्त। अहमदनगरच्या सोनईमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। सोनई गावाजवळील चर्चमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती।